श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी केतकीच किचन अँड लाईफस्टाईल या व्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हा सगळ्यांना दीपा अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. आजचे व्लॉग 2 येणार आहेत, एक पूर्वतयारी आणि दुसरा आपला दीपपूजनाचा व्लॉग. तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला 2-3 रेसिपीज मी दाखवणार आहे आणि संध्याकाळच्या पूजेची तयारी दाखवणार आहे. आणि छानपैकी इथे आपल्या महाराजांची पूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त घरची फुलं, याच्यामध्ये आहेत चाफा, गोकर्णाचं फूल. त्याच्यानंतर मी आता इथे हे संध्याकाळच्या पूजेचे दिवे धुवून स्वच्छ कोरडे करून घेतले आहेत. त्यानंतर मी तुपाच्या दिव्यामध्ये तूप आणि तूपवात घालून घेतलेली आहे, तेलाच्या दिव्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर आता आपण स्वयंपाकाकडे वळूया. आज मी गाजराची कोशिंबीर करणार आहे. तर गाजर किसून घेतले, दोडका चिरून घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या भाज्यासुद्धा. तर आता आपण दोडक्याची भाजी बघतोय. फोडणीमध्ये मी साधं तेल, जिरं, मोहरी तुम्हाला हवी असल्यास कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हिंग असं घालून छान फ्राय करून घ्यायचं. आणि फ्राय केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चिरलेला जो दोडका आहे तो घालून घ्यायचा. छान वाफेवरती तो शिजवून घ्यायचा. याला पाण्याची गरज भासत नाही, हा वाफेवरती शिजतो. त्यामुळे तुम्ही बघू शकता याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे थोडं प्रमाणामध्ये आणि हा छानपैकी शिजलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी घालते आहे धनेपूड. तुम्ही जिरेपूड पण घालू शकता आवडत असल्यास. आणि पुन्हा एकदा परतून मी घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत गोडा मसाला आणि हळद. आणि इथे तुम्ही गरम मसाला घालू शकता, पण मी नैवेद्याचा असल्यामुळे याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा कांदा लसूण मसाला, गरम मसाला असा घालत नाही आहे. त्यानंतर सगळे मसाले घालून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये आपण घालतो आहोत शेंगदाण्याचं कूट. त्यानंतर ही भाजी पूर्णपणे मस्त परतवून घ्यायची. आणि आता आमटी बघूया. आमटीसाठी मी सगळ्यात पहिल्यांदा तेल तापत ठेवलं, तेलामध्ये जिरं घालून घेतलं. जिऱ्यानंतर मी कढीपत्ता, मोहरी, हिंग, हिरवी मिरची आणि मी ह्याच्यामध्ये हळदसुद्धा घातलेली आहे. आपण हिरव्या मिरच्या घालतो आहोत त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये तिखट घालायचं नाही आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट घालू शकता. त्यानंतर मी डाळ घाटून घेतलेली डाळ ह्याच्यामध्ये घातली आणि त्यानंतर एक उकळी यायला ठेवून दिली. उकळी आल्यानंतर मी टोमॅटो घालते आहे, त्यामुळे तो छान अशा फोडी पण लागतात त्याच्या. आणि त्याच्यानंतर मी घालते आहे आवश्यकतेनुसार पाणी आणि त्याच्यानंतर वरून आल्याचा फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे मी आलंसुद्धा घालते. आणि अशा प्रकारे आमटीला उकळू द्यायला ठेवलं आहे. नंतर वरून आपण कोथिंबीर घालायची. त्यानंतर मी मगाशी भाजी शिजत ठेवली होती, ती थोडीशी कोरडी वाटत होती म्हणून मी थोडंसंच पाणी घातलं. आणि आता चवीनुसार मीठ. आपली भाजी तयार आहे. त्यानंतर मी जास्त कुस्करलेल्या बटाट्याची भाजी करते आहे. याच्यामध्ये मी घेतलेलं आहे खोबरेल तेल आणि तेलामध्ये मी मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी घातल्यानंतर उडीद डाळ आपण घालायची. त्यानंतर आपले नेहमीचे मसाले म्हणजे कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची असं घालून छानपैकी परतून घ्यायचं. आणि हे सगळं परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे हळद. आणि हळदीनंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये बटाटा. आणि इथे तुम्ही खोबरे तेलाऐवजी साधं तेल देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि ह्याच्यामध्ये आलं घालायला विसरायचं नाही. आल्याने सगळ्या भाज्यांना खूप मस्त फ्लेवर येतात. जेव्हा आपण कांदा लसूण वापरत नाही तेव्हा आपण आलं वापरू शकतो. तुम्ही बघू शकता इथे बटाटासुद्धा छानपैकी परतून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालत आहे. तुम्हाला गोड हवं असेल तर साखर पण घालू शकता. आणि आता आपल्या भाज्या तयार झालेल्या आहेत. आता आपण पोळी करून घेऊया. त्यानंतर मी पोळीच्या ताटलीवरती एक छानसं कॉटनचं कापड घालून घेतलेलं आहे. आणि ही पोळी शेकण्यासाठी सुद्धा मी कॉटनचं कापडच वापरते, जेणेकरून पोळी फुटत नाही आणि फाटतसुद्धा नाही. तुम्ही बघू शकता पोळी खूप छान प्रकारे फुगते. आणि तुम्ही बघू शकता पोळी सुंदर अशी फुलते आहे. दोन्ही बाजूने छानपैकी पोळी आपण फुलवून घ्यायची. तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित भाजूनसुद्धा. त्यामुळे आपली इकडे पोळीसुद्धा करून झालेली आहे. आणि आता आपण करणार आहोत नैवेद्याची खीर.
आपण मस्तपैकी केशर घालून करणार आहोत खीर. हे केशर माझ्या भावाने आणले आहे जेव्हा तो काश्मीरला फिरायला गेला होता तेव्हा. आपण केशर कसं करून घ्यायचं, थोडं गरम दूध करून घ्यायचं आणि केशरच्या काही काड्या त्याच्यामध्ये घालून ठेवायच्या. त्यानंतर खिरीमध्ये घालण्यासाठी मी हे ड्रायफ्रूट्स आज वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही वापरू शकता. त्यानंतर आपण आज करणार आहोत रव्याची खीर आणि मी रवासुद्धा छानपैकी भाजून घेतलेला आहे. इथे पिस्ता कट करून घेतला, बदाम काजू सुद्धा कट करून घेतलेले आहेत. आणि आता मी गॅसवरती आपलं पातेलं तापत ठेवलं, त्याच्यामध्ये लागणार आहे तेवढं तूप घालून घेतलं आणि मस्तपैकी सगळे ड्रायफ्रूट फ्राय करून घेतले. कच्चेसुद्धा घालता येतात आपल्याला, असं काही नाही की फ्रायच करून घ्यायला हवे. नंतर पुन्हा एकदा रवा तुपामध्ये भाजून घेतला आणि छानपैकी भाजून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आहे ते घालते आहे. ड्रायफ्रूट्स नंतर मी घालणार आहे चवीनुसार साखर. हे बघा, मी एवढी साखर या खिरीसाठी घालत आहे. त्यानंतर मी हे सगळं मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर मी दूध घालत आहे. दुधाऐवजी तुम्ही पाणी पण वापरू शकता. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालत आहे हे केसरचं केलेलं दूध. आणि आता आपण बघत आहोत कोशिंबीर. कोशिंबिरीसाठी मी गाजर किसून घेतलं होतं, थोडे टोमॅटो घातलेत आणि हे घातलेले आहेत डाळिंबाचे दाणे. या कोशिंबिरीला मी फोडणी देणार नाही आहे, तर ही कच्चीच ठेवणार आहे, त्याने खूप छान चव येते. याच्यामध्ये मी घालते आहे चवीनुसार साखर आणि मीठ. तुम्ही साखर ह्याच्यामध्ये स्किप करू शकता. याच्यामध्ये मुगाची डाळ घालूनसुद्धा कोशिंबीर करता येते. पुढे मी कधीतरी तुम्हाला ते दाखवेनच. आणि अशा प्रकारे आपल्या नैवेद्याचं सगळं जेवण तयार झालेलं आहे. मस्तपैकी खीर, गोडं वरण, दोडक्याची भाजी, त्यानंतर बटाट्याची भाजी, पोळी, खीर, दही भात, वरण भात, तूप, पापड, कोशिंबीर, लिंबू असं मस्तपैकी नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. आणि नैवेद्याचं ताट म्हटलं, पान म्हटलं की त्याच्यावरती आपण तुळशीपत्र हे ठेवतोच, त्यामुळे मी वरण भातावरती हे तुळशीपत्र ठेवून घेते आहे. त्यानंतर हे ताट म्हणजे भाताकडील बाजू आपण देवाकडे ठेवतो आणि मग नैवेद्य दाखवून घेतो. आमचा नैवेद्य दाखवून झालेला आहे. आणि चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. तुम्हीसुद्धा अशा भाज्या वरण करून बघून मला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओचा भाग 2 मी पुन्हा लवकरच अपलोड करेन, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत दिव्यांची पूजा आपण कशी करणार आहोत आणि आज दिव्यांची पूजा का केली जाते याच्याबद्दलची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा लवकरच.